द पॉइंट देन. आपण चालला फक्त शॉपिंग साठी ठेवलेला हा दिवस, फक्त शॉपिंग साठी ठेवलेला दिवस. एखादा पॉइंट कव्हर करू. आय थिंक नमो घाट बाकी आहे, तिकडे लेझर शो होता ते बघायला जाऊ कदाचित आपण. सध्या आपण चाललो आहे एक रेस्टॉरंटला, जे काल ड्रायव्हरने आम्हाला काय परवाच्या दिवशी ड्रायव्हरने सजेस्ट केलेलं की इथे बाटी चोखा खास स्पेसिफिकली मिळतो. तर एकदम युपीला आलोय तर बाटी चोखा बनतंय. तर बाकी आपण 2 प्लेस रेकमेंड करू शकतो. एक शिवलिका, हा शिवलिका, आणि दुसरा ग्रीन गंगा. इथे लस्सी घाट जवळ. दोन्ही चांगले आहेत टेस्ट बर्ड साठी, मराठी टेस्ट बर्ड साठी. आपण आता चाललोय. आय थिंक जो रेस्टॉरंट होता तो बंद होता, 11 वाजता काहीतरी उघडेल तो. तर आपण चाललो आता संकट मोचन हनुमान मंदिराकडे. ओके. तर तो कितीला उघडणार आहे? 11 ना? आय थिंक ज्यांनी आसपास दिसत तर मंदिर सुद्धा इकडेच असावं. संकट मोचन इथे मी नोटीस केलंय, जे मंदिराची जे नावं आहेत ना तीच नावं पोलीस चौकींना दिलंय. म्हणजे दुर्गाकुंड जर मंदिर आहे तर दुर्गाकुंड पोलीस चौकी. आता जसं आहे बघ, संकट मोचन मंदिराजवळ आहात तर पोलीस चौकीला नाव पण संकट मोचन दिलंय. गाडी बघ. जय श्रीराम. आता मोबाईल अलाउड नाहीये, अनफॉर्च्युनेटली. आय थिंक आतले दर्शन तुम्हाला नाही देऊ शकणार. बाय द वे, हे जॅकेट कुठलं आहे ते सांग. You notice my jacket? इंग्लिश वाढत आहे. From Soul Store. Hogwarts, Gryffindor, Hufflepuff, Slytherin, Ravenclaw. आणि हिंदी भाषकांसाठी आय थिंक गरुडद्वार, नागशक्ती, आणि हिंदीमध्ये गौरव गरुडद्वार, नागेश नागशक्ती, हेल्गा हफलपफला विसरलो मी, आणि रेव्हनक्लॉला पण विसरलो. मेहनत कक्ष चौथं नाव मी हिंदीवाला आता विसरतो. अँड हे डबल साइडेड आहे फॉर कॅज्युअल. इंटरेस्टिंग. आपण ऍड का करतोय सोलस्टोरची? सोलस्टोर स्पॉन्सरशिप आहे का सोलस्टोर करून? Even this looks nice. आपलं संकट मोचन हनुमानाचं दर्शन झालंय. आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे आम्ही आतमध्ये घेऊन गेलो. पण आतमध्ये थोडा एस्थेटिक लुक आहे. ओल्ड स्कूल मंदिर होतं, पण एवढा वेळेला मंदिराची मोनोपोली आहे. एक समोसावाला, एक मिठाईवाला. त्या 2 दुकानांशिवाय आतमध्ये दुकानच नाहीये. कडक मोनोपोली. आणि प्रसाद घ्यायचा त्याच्याकडनंच घ्यायचा आहे. कडक कमवत आहे पैसा. आता आपण जाऊया परत, कारण की आपलं रेस्टॉरंट बंद होतं. तर जाऊया परत रेस्टॉरंटमध्ये, काहीतरी खाऊया. सकाळपासून काही खाल्लं नाहीये. काल रात्री लवकर पण झोपलाय. काल रात्री पण काय खाल्लं नाही आपण. डिनर पण नाही केलं आपण काल, कारण की दमलो इतकी होतो. आणि कुंभमेळ्यामधनं आलो, थंडी वाजत होती. आलो, हातपाय धुतले, झोपून गेलो. नेक्स्ट डे डायरेक्ट मी 4:30ला उठलोय अलार्म बंद करण्यासाठी. मी झोपलो नाही बाबा, मी ब्रँडेड आणि संपवून टाकला. 4:30ला उठलो, मग परत डायरेक्ट मग 7:30ला आय थिंक मी उठलो. झोप चांगली झाली आहे. हे अजून आले का नाही? खूप वेळ लागतो यार यांना बाहेरून आतमध्ये यायला. सॉरी, आतून बाहेर यायला. वाचा सरकली तुझी. त्याच्या हॉटेलला त्यांनी ओल्ड स्कूल अशी वाईब दिली आहे. फुल टू ट्रेडिशनल.
चार जण थोडीशी अशी ओल्ड स्कूल वाईब दिली आहे. लाकडी आहे. चटणी तर मग ऑथेंटिक इंडियन स्टाईल मध्ये प्लेट्स आहेत. पहिला त्याचा खूप होम वाली वाईब येते. होमली वाईब आहे. होमली वाईब आहे. चटणीचा सुहास पण लय मस्त आहे. मिठावला नाहीये. शाही बाटी नाही, शाही बाटी नाही, सत्तू पनीर बाटी, सत्तू बाटी, सत्तू पराठा. हा चोखा आहे वाटतं. चोखा है ना, चोखा आहे ना. मे बी, आय डोंट नो क्लिअर. चला एक एक रिव्ह्यू द्या सगळ्यांनी. खाऊन दे तरी त्यांना. कसा आहे बाप्पा? कसं आहे बाप्पा जेवण? चांगलं होतं. कसं आहे मम्मी? काय कोणता आयटम सगळ्यात जास्त आवडला? डाळ भात जास्त आवडला. तुला? डाळ भात. ठीक आहे, आता लस्सी मागवली आपण. लस्सी पिऊया. अखिलने तर भाई आज एक्स्ट्रा खाल्लंय भाई, एक्स्ट्रा. बनारसी साडी बघायला आलो आहोत मम्मीसाठी. तुला कोणता रंग आवडतो ते सांग मम्मी त्यांना, त्यामध्ये ते साडी दाखवतील. क्योंकि उसे पिंक, मम्मी को मेरे पिंक कलर पसंद है इसलिए. तो ये कौन सा कलर है? रानी कलर. हाँ, ये रानी कलर मम्मी को मेरे बहुत पसंद आता है इसलिए. हाँ, ये इसको क्या बोलते हैं? ये बनारसी हैवी सिल्क है. बनारसी सब है लेकिन हैवी बनारसी है. हेवी बनारसी है. तब पल्ला भी ये भी आएगा. ये सब बनारसी है. ये इसका पल्ला आ जाएगा. ये आपको ब्लाउज आएगा, ब्रॉकेट ब्लाउज आएगा. ओके. शूट करेंगे. आज त्याला तर काय आवडलं नाही, पण मी माझ्या आईसाठी येतोय. कुठली साडी येते दाखव. फोटो भेजेंगे ये WhatsApp देखिए, पर. ये साड़ी ले रहे हैं हम. मत भेजो, हम लोग अभी हो गया, वो करते हैं. हम लोग खुद ही डालने वाले हैं. आपको ये साड़ी ले रहे हैं और बहुत से चॉइसेस है. किस किस प्रकार की साड़ी है यहाँ पे? यहाँ पर मिल जाएगी आपको. सिल्क में मिल जाएगी, कॉटन में मिल जाएगी, बनारसी सिल्क में मिल जाएगी, जॉर्जेट में मिल जाएगी. हमारे यहाँ प्रॉपर बनारस बिकता है. प्रॉपर बनारस बिकता है, मतलब मार्केट से माल हम लोग परचेस नहीं करता है. जो बनाता है वही बेचता है. हमारा आउट ऑफ सिटी भी फैक्ट्री चलता है और सिटी में भी इतना पॉसिबल नहीं है. सिटी में क्या है, इतना पॉसिबल नहीं कि हमको मजदूर यहाँ मिल पाए, तो आउट ऑफ सिटी ज़्यादा चलता है. इसलिए हम लोग जो बनाते हैं अपना बनारस का आइटम बनाते हैं और उसी पे हम लोग सक्सेस हैं. अच्छा, हमारी साड़ी जो है साड़ी दाखव. अभिनेत्री लोग भी लेके जाती है. साड़ी ये दाखव. देखिए, खोलिए जरा. ये हमारे फैक्ट्री का दुकान का नाम आएगा. ये क्या बोलते हैं इस साड़ी को? ये आपका कतान सिल्क है. कतान सिल्क बोला जाता है इसका. कतान सिल्क. बनारसी साडी आहे ना. बनारसी साड़ी. बनारसी साड़ी है. अच्छा, ये ब्लाउज पीस कापून देणार काय नंतर येणार. त्याच्यातच आहे. ब्लाउज इसमें इंक्लूड है. इंक्लूडेड है ना. ब्लाउज भी है. ठीक है, ते मग सविता ठरवेल. ये चालू आपको कर. कोई मैसेज देना है दर्शकों को? कुछ बोलना है आपको? हम तो कहेंगे भैया सब लोग आइए हमारे शॉप पर, देखिए अच्छी अच्छी वैरायटी की साड़ी रखते हैं. और आना है यही तो आइए. बनाते हैं कारखाने में. हमारा ये क्या कारखाना है, आप देखिए आकर, जैसे आपको पसंद हो आकर देखिए. क्या क्या इसको क्या क्या डाला है ऐसा हो सब. बनारसी पान. बनारसी. बनारसी पान में देखिए सबसे पहले गट्ठा पड़ता है, हाँ चूना, हाँ फिर उसमें हीरा मोती, हाँ। मीठी सुपारी,
हाँ गुलकंद, चटनी, इलायची, सौंफ, गरी फिर लगाते हैं। और यहाँ का पत्ता जो होता है बहुत सॉफ्ट होता है, अच्छा मुंह में जाते तुरंत घुल जाएगा। हाँ। तो यहाँ के मटेरियल होते हैं, हाँ हम लोग खुद बनाते हैं अपना। तो एक अच्छा अलग स्वाद होता है उसका, आप खाएंगे तो एकदम तुरंत मुंह में घुल जाएगा। हाँ ये स्वाद आपको कहीं मिलेगा भी नहीं बनारस के अलावा। जी। ये खासियत है यहाँ पान। तर आता आपण आलो आहोत बदनाम चायवाल्याकडे. नाव ऐकलेलं, रील मध्ये बघितलेलं, तर रील मध्ये बघून आलोय आहे आपण. बदनाम पण चांगल्या करणार. अच्छा, चहा पिऊन बघूया कशी आहे, काय माहिती. हे माझी चाय इकडे, चाय पिऊन बघूया. तर बदनाम चहा पिऊन आपण आता चाललो आहोत नमो घाटला. आपण स्वतः बस. तर हा आहे नमो घाट. नमो घाट जवळ हा सुंदरसा ब्रिज येतो, जिकडनं रात्रीच्या किंवा सकाळच्या अशा ट्रेन्स आणि कार जाण्यासाठी त्यांनी रस्ता बनवलाय. आणि या ब्रिज वरती खालून ट्रेन जाते आणि वरून गाड्या जातात. मला दोन दिसतील खालून मालगाडी आत्ताच गेलेली, आम्ही कॅप्चर करायला राहिलं पण जातात. कुठेतरी बसूया इथे आणि ते पान खाऊया. वरती बसूया तिकडे, चला लाईट्स मध्ये. तुझा टेक घेतो का? बनारसी पान खाल्लेलं आहे नमो घाटला. अखिल कसं आहे ते, ती वाली वाईब आहे, वाईब आहे, मस्त आहे. माझ्यासाठी खोल ना मम्मी. अखिल तो किक येतोय का, जो फर्स्ट टाइम आलेला तो आलाय? छान येतो, बघूया. मला दे. किक खाल्ली आहे, पण फर्स्ट टाइम जे खाल्लेले ना ती किक नाही आले. अरे झूट निघाला सगळा. अखिल लास्ट डे. हो, अनफॉर्च्युनेटली लास्ट डे आहे आपला. लास्ट डे इन वाराणसी. विल कम अगेन, अग्री. विल कम अगेन अँड एक्सप्लोर अगेन. कारण की गर्दी होती तर आपल्याला काशी विश्वनाथ असं स्पर्श करून दर्शन करता नाही आलं. तर त्यासाठी ऍटलिस्ट आपण परत येऊच असं मला वाटतं. हा, लक्षात राहील काशीची ही ट्रिप. आणि तुझ्या तर खास करून लक्षात राहील, कारण की तुझी फर्स्टच आहे जी जेव्हा तू महाराष्ट्राच्या बाहेर आलायस, तर तुझी फर्स्टच आहे. स्टेट टू स्टेट पहिल्यांदा ट्रॅव्हल केलं. हा, आणि ते पण फ्लाईटने भाई. पण चांगले होते टू बी ऑनेस्ट. काहीतरी चेंज, बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रापासून बरंच चेंज आहे इथे. आणि असं म्हणता येईल की महादेवाचा प्रेझेन्स आहे या सिटीमध्ये आणि लोकांवर आहे. आणि इथे सगळे, तो एक मूवी पण आलेला भैयाजी, इथे सगळे जण एकमेकांना भैयाजीच बोलतात. तर अगदी छोटा मोठा काय बघत नाही, सगळ्यांना भैयाजीच बोलतात ते. बोलत कोणाला इतर मोठ्या. हा, चाची वगैरे बोलत ना, डायरेक्ट मा बोलतात. हा, किंवा अम्मा वगैरे बोलतात इकडे. हा, सुंदर असा सूर्यगोल आहे. लेट मी शो यू. काशीचे घाट पण लक्षात राहतील. इथे सुंदर सुंदर घाट आहेत, म्हणजे आपण फक्त आतापर्यंत मूवीज मध्येच बघितलेले असे घाट. असे घाट तुम्हाला कुठेही भेटणार नाहीयेत, ट्रस्ट मी. इतके स्पिरिच्युअल घाट. अरे सूर्यदेव लपले परत. असं सांगेन, ज्या माणसाला स्वतःचे सेन्स धुवायचे त्यांनी इकडे यावं. म्हणजे तू फक्त सेन्स धुवायला इकडे आलेलास का? इतके सेन्स केलेस तू मागच्या जन्मीचे, त्याच्या मागच्या जन्मीचे? असू शकतात, काय माहित. विचार करून या सेन्स धुवायचे. असं तर तुम्हाला, असं तर मुळीच येऊ नका, टू बी ऑनेस्ट, असं मला वाटतं. धुण्यासाठी येऊ नका. आपल्याला एक तर भेटला तो त्याच्यासाठी झालाय. काय काल आपल्याला एक तर भेटला तो त्याच्यासाठी झालाय.
हा, पण प्रत्येकाचा तो पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला त्याच्या ज्योतिषाने सांगितलेलं त्यामुळे. पण हा, मला असं वाटतं की सीन्स जुन्यासाठी असं स्पेसिफिकली येऊ नका इकडे. आणि काशी जर आलात तर नाही, वेळ काढून म्हणजे या. जर तुम्हाला कारण भेटत नसेल तर त्याच्यासाठी या. नाही, पण मला असं वाटतं की काशीला जर तुम्हाला यायचं असेल तर वेळ काढून या. म्हणजे काशी जगा. घाई 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 मध्ये आपण पॉइंट्स करण्याचं, इकडे जायचंय तिकडे जायचंय हे सगळ्यात करण्यात. मेन महादेवला बघायला या. हा, महादेवांना जर तुम्हाला बघायचं असेल किंवा बघायचं, महादेव काही असे प्रत्यक्षात येत नाहीत, पण त्यांची जाणीव महसूस करणं, महादेव अगर जाणीव होते. महसूस करणे है तो काशी आइए भाई. या बाबा, नक्की या. आणि स्पेसिफिकली मी रेकमेंड करेन की विंटरच्या टाइमला या. हा. विंटरच्या टाइमला खूप हॅपनिंग असतं. आणि जास्त दिवसासाठी या, जेवढं जमेल तेवढं. हा, ते आणि बरं काशी पडेल. जगा हो. असं मला वाटतं. काशीमध्ये तुम्हाला ई बाईक्स आणि रिक्षा मिळून जातील, पण मला असं वाटतं वॉक करा. हो. अरे खूप काशीमध्ये walk करा. गल्ल्या किती आहेत. गल्ल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गल्ल्या फिरायचीच बघा. मजा आहे. म्हणजे तुम्ही जर मंदिर एक्सप्लोर करत असाल तर तुम्ही गल्ल्या फिरणारच. हो. गल्ल्या फिरल्याशिवाय गत्यंतर नाही. तर गल्ल्या तुम्ही फिरा. आणि आणि काय म्हणतो, बनारसी पान नक्की खा. हो. बनारसी पान सगळीकडे ऑथेंटिक नाही मिळत, बाय द तिकडे गेलो ना, तिकडे खाल्लं तर वे. बघा बाबा, काल आम्हाला भैरवाच्या काय ऍड्रेस नाही गल्लीमध्ये माहिती. एक आजोबा असतात छोटीसे दुकान घेऊन, त्यांच्याकडचं जे बनारसी पान होतं, हाय हाय हाय. मजा आलेली, मजा आलेली आणि खाऊन. आमचा विचार पण नव्हता की आम्ही स्पेसिफिकली तिकडे गेलो. हा, आणि मला असं 50 रुपये 60 रुपये असे पण विकतात काही काही जण ते आपण बनारसी try नाही पान. केलं. ते ट्राय नाही केलं, पण ते ऑथेंटिक वाटलं सुद्धा नाही. त्याला कोटिंग आणि Silver हे coating सगळं वगैरे. होतं. अरे तो जो पान त्यावरती ते नाही काय 20 silver रुपयाचंच पान coating. होतं, हा, पण काहीच त्याला नाही, silver भाई coating नाही, काहीच साहब नाही. काय टेस्ट होती उलटू त्याला. फ्लेवर होता तो फक्त. मजा आली ना, मजा आली. फर्स्ट बाईट मध्येच ती मजा आली. किक होती त्याला. आणि सुंदर. डू चेकआउट दॅट हॉटेल. विच वन? बाटी चोखा खाल्लेला आपण तो. हा, देसी मंगलम करून एक हॉटेल आहे. मी लोकेशन टाकेन आपल्या युट्यूबच्या व्हिडिओज मध्ये सुद्धा, मी लोकेशन टाकेन. तिकडे खूप सुंदर आणि ऑथेंटिक जेवण मिळालं. बाटी चोखा पासून, पराठा पासून वगैरे. आणि वाईब पण चांगली होती. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच. माझ्या डे 4च्या व्हिडिओ, डे 5च्या व्हिडिओ मध्ये आय थिंक नसेल, हा डे 6 आहे. मे बी. हा, D6 आहे बरोबर. आणि हा, गंगा व्ह्यू पाहिजे आहे तिकडे तुम्ही हे या हॉटेल्स मध्ये कुठेही घेऊ शकता तुमची रूम. कारण की इकडे शांतता आहे. हा, म्हणजे बाकीच्या घाटांवर आहे ना तुम्हाला गजबज भेटेल, पण ह्या इकडचे हॉटेल्स जरा शांत आहेत. हे जे हॉटेल्स आहेत हे 80 घाट संपतो. हा समोरच 80 घाट आहे, हा इकडे येऊन संपतो. आणि इकडनं रविदास घाट सुरू होतं. या 2 घाटांच्या मध्ये आसपास तुम्ही कुठेही हॉटेल घेऊ शकता. खूप शांतता आहे. माझ्या हॉटेलची लिंक मी टाकेन. If you want a affordable hotel If you want affordable hotel and you want to walk to, nice view तर मग एनी टाइम, नक्की आम्ही सांगू, कारण की तुम्ही बघितलं असेल आम्ही तेवढ्याच वॉक मध्ये आलेलो आहोत. हा 2 मिनिटाचा 2 वॉक आहे मिनिटाचा फक्त. walk आहे फक्त. सुंदर सकाळ झालेली आहे अखिल. चल एक काम करूया, लास्ट गंगेला स्पर्श करून येऊ. चल. आपण पोहोचलो आहोत आता वाराणसी जंक्शन. फायनली आपली ट्रेन आहे 10 वाजता. किती वाजलेत? टाइम सांगा ना. 8:30 झाले. 8:36 झालेले आहेत. आपण आता वाराणसी जंक्शनला पोहोचलो. आपली 10ची ट्रेन आहे. थोडा वेळ वेटिंग रूम मध्ये बसू. प्लॅटफॉर्म नंबर 5 ला पण आलो. इकडनं आपल्याला ट्रेन, सध्या मालगाडी लागली आहे. गर्दी खूप दिसते.
खूप गर्दी आहे भाई साहब, भाई साहब खूप गर्दी आहे. रिझर्व बुक नाही केलंय. आपली जरा स्पेशल आहे यावेळेला. फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार आहोत आपण सगळे. मम्मीची रिॲक्शन बघायची आहे मला स्पेशली काय आहे. चला ओके, फायनली आपल्याला आपली ट्रेन मिळाली आहे. महानगरी एक्सप्रेस. लिहिलं नाही रे इकडे कुठे. आयुष्यात पहिल्यांदा आम्ही चौघेही फर्स्ट क्लासने ट्रॅव्हल करणार आहोत. केबिन मध्ये. फर्स्ट क्लास मध्ये असे सेपरेट कॅबिन दिलेले असतात. 4 वेगळी सीट, केबिन, उषा, चादरी सगळं असतं. आपण आपल्या केबल मध्ये जरा सेटल डाऊन केलं, बॅग आजूबाजूला ठेवून. इकडे बघा सगळ्यांनी. तुम्ही कसे आहात? पहिल्यांदा फर्स्ट क्लास मध्ये ट्रॅव्हल करते. वाटतं बाबा, खरं कंटाळा नको. वैतागच होतं जनरल मध्ये. मस्त स्पेशल डबा, आपलीच फॅमिली, आपलीच माणसं. हे बघा, हे कसं वाटतंय? एकदम मस्त आहे. दरवाजा लावून आतमध्ये आपण पडदा लावून बसू शकतो. बरोबर. इथे स्पेसिफिकली एक टेबल सुद्धा असाइंड होतं. हा घे ना, बोल ना. म्हटलं मग ते माणसांची वर्दळ नाही बाबा. खाताना पिताना सगळीकडे बघा बघी आणि नुसतं ते बरे आपले स्पेशल आपणच खावा, आपणच बघा. तुमको जन्नत दिखाती मैं जन्नत. सेपरेट कॅबिन, सेपरेट रूम पाहिजे ते करा. सॉर्टेड. हे आहे प्रायव्हेट व्ह्यू.